नमस्कार मंडळी, किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण करूया लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप नाही बरं का. आज आपण मस्त कुरकुरीत असे व्हेज लॉलीपॉप बघणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हिवाळ्यात फ्लॉवर एवढा सुंदर येतो ना की बघताच घ्यावासा वाटतो. इथे मी मध्यम आकाराचा एक फ्लॉवरचा कंद घेतलेला आहे. आता त्याला आपण कसा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे जाड जाड फ्लॉवरचे तुरे काढून घ्यायचे आहेत. खूप पातळ काढायचे नाहीत, म्हणजे आपल्याला लॉलीपॉप सारखे आकार दिसायला पाहिजे. मी आता इथे सगळ्या फ्लॉवरचे असे जाड जाड तुकडे करून घेणार आहे. फ्लॉवर घेताना फक्त फ्रेश फ्लॉवर बघून घ्या, नाहीतर काही फ्लॉवरला खूप कीड लागलेली असते. फ्लॉवर कधीही साफ करून झाल्यावर कोमट पाण्यात मीठ घालून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायची आणि मगच वापरायला घ्यायची. फ्लॉवर ही अशी फळभाजी आहे की तिला खूप फवारणी केलेली असते आणि ती आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असते. त्याच्यामुळे आपल्याला जेवढी काळजी घेता येईल तेवढी आपण आपली घेतली पाहिजे. अशाच प्रकारे मी आता सगळ्या फ्लॉवरचे इथे तुरे काढून घेतलेले आहेत. आता फ्लॉवर आपण एका बाउल मध्ये काढू आणि मी 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घेते. मीठ घातल्यानंतर आपण कोमट पाणी घालणार आहोत आणि आता हे फ्लॉवर आपण 10 मिनिटे असंच झाकून ठेवून देऊ. आता आपण लॉलीपॉप साठी लागणारे कोटिंग तयार करून घेऊ. येथे मी 1 वाटी कॉर्न फ्लोअर घेतलेले आहे आणि पाऊण वाटी मी मैदा घेतलेला आहे. एका वाटीपेक्षा थोडा कमी भरा. 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा शेजवान चटणी, अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि पाव चमचा तंदुरी कलर, जो आपण चायनीज मध्ये वापरतो तो कलर फक्त पाव चमचा घ्या आणि पाणी घालून रसरशीत बॅटर तयार करून घेऊ. थोडे थोडे पाणी घालून बॅटर तयार करू. बॅटर खूप जास्त घट्टही नका करू आणि खूप जास्त पातळी नाही करायचे. इथे बॅटर व्यवस्थित तयार झाले ना तर लॉलीपॉपला कोटिंगही व्यवस्थित होते. आता इथे आपले बॅटर व्यवस्थित तयार झालेले आहे. आता आपण फ्लॉवर तळून घेतो तोपर्यंत बॅटर असेच झाकून ठेवणार आहोत. मिठाच्या पाण्यात टाकलेले फ्लॉवर मी इथे 10 ते 15 मिनिटांनंतर एका गाळणीवर काढून घेतले आणि पाणी पूर्णपणे निथळून घेतलेले आहे. परत एकदा सांगते, फ्लॉवर मधले पाणी पूर्ण काढून घ्या, नाहीतर फ्लॉवर तळताना अंगावर उडू शकतं. इथे मी एक कढई गॅसवर तापवायला ठेवलेली आहे आणि फ्लॉवर तळण्यासाठी तेल घालून घेते. तेल मस्त कडकडीत तापवून घ्या आणि ज्या फ्लॉवरचे आपण पाणी निथळून घेतले ते फ्लॉवर आता आपण तळून घेणार आहोत. फुल गॅसवरतीच आपल्याला फ्लॉवर 3-4 मिनिटे तळून घ्यायचे आहे. एका बॅचमध्ये जेवढे फ्लॉवर बसेल तेवढे मी आता तळून घेत आहे. फ्लॉवरला नॉर्मल गोल्डन रंग आला की लगेच फ्लॉवर आपण काढून घेऊ. तुम्हाला असं वाटत असेल ना की फ्लॉवर डायरेक्ट तेलात तळल्यामुळे ही रेसिपी खूप तेलकट होऊ शकते, पण खरं सांगू का, ही रेसिपी अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला तर एकच नंबर लागते. चिकन लॉलीपॉप पेक्षाही चविष्ट होते ही रेसिपी. आता इथे आपली पहिली बॅच फ्लॉवरची तळून झालेली आहे आणि अशाच प्रकारे मी राहिलेले सगळे फ्लॉवरही तळून घेते. पहिली बॅच तळून झाल्यावर तेलाचे तापमान थोडे कमी झालेले असते, त्याच्यामुळे 2 मिनिटे थांबून परत तेल आपण हाय फ्लेमवर तापवून घ्यायचे आणि मग फ्लॉवर तळायला घ्यायचे. इथं आपले सगळे फ्लॉवर तळून झालेले आहे आणि आपण आता ह्याच तेलामध्ये लॉलीपॉप पण तळून घेणार आहोत. तेल आता खूप जास्त कडकडीतही तापवू नका आणि खूप जास्त गारही राहू देऊ नका. 2 मिनिटं गॅस फुल राहू द्या आणि नंतर मीडियम करा. तळलेले फ्लॉवर आता आपले पूर्णपणे गार झालेले आहे. आता आपण एक एक फ्लॉवरचे तुरे घेऊन व्यवस्थितपणे बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घेणार आहोत. लॉलीपॉप तेलात सोडताना गॅसची फ्लेम फुलच राहू द्या आणि पूर्ण लॉलीपॉप टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा.
आणि मग मीडियम गॅसवरतीच कुरकुरीत होईपर्यंत लॉलीपॉप तळून घ्या. तेलात सोडताना लॉलीपॉप वेगवेगळेच सोडा, एकमेकांवर सोडू नका, म्हणजे ते एकमेकांना चिपकणार नाहीत. सगळे लॉलीपॉप सोडून झाल्यावर त्यांना हलक्या हाताने उलटे करा. सगळ्या बाजूने लॉलीपॉप एकसारखे कुरकुरीत व्हायला हवे, ह्यासाठी आपण चमच्याने एकसारखेच हलवत राहणार आहोत. इथे आपले लॉलीपॉप कुरकुरीत तळून तयार होतात. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता लॉलीपॉपचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि कुरकुरीत तर खूपच झालेला आहे. तुमच्याही तोंडात पाणी आले की नाही लॉलीपॉप बघून? चला तर मग तुम्ही आता पटकन ही रेसिपी करायला घ्या. इथे आपले लॉलीपॉप तळून तयार आहेत. आणि हो, लॉलीपॉप कसे झालेत एक कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.